अगं हो ना ग, काय सांगू, माझं पण सेम तसंच चालू आहे. कामाचं एवढं प्रेशर आणि वरनं त्यात मग स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळत. काय सांगणार नाही आता. अगं मला पण हा त्या दिवशी तसंच म्हणत होता की काय कामाला बाईंसारखी राहतेस म्हणून. अरे बघ ना यार, याला काय माहिती की आपल्याला किती कामाचं प्रेशर आहे आणि त्यात हे असं नीटनेटकं राहणं नाही पॉसिबल आहे करून. काय बोलून उपयोग नाहीये. चल मी काम आटोपते आणि नंतर बोलू तुझ्याशी. ताई ताई ताई, हा कोणाशी बोलत होता तो? नाही मी ऐकलं की दादा म्हणले म्हणून की कामवाली बाई सारखी दिसते तू. नाही तुम्हीच सांगा कोणत्या अँगलला तुम्ही माझ्यासारखे दिसता. नाही तर लॅपटॉप समोर मला काम करत असता तुम्ही दिवसभर, पण हे असे ढिले ढाले कपडे, एवढूशा चड्ड्या, ते इसकटलेले केस, अशी दिसते का मी दादांना? 10 घरचं काम करते, सकाळी 5ला उठते, घरातली कामं करते, 10 घरची कामं करते, झाडू लादी कटका भांडी भाजी काय नको म्हणा ते एक्स्ट्राची पण कामं करते मी, पण माझा इकडचा केस तिकडं होत नाही. आणि मध्ये बाई सारखी दिसते. नाही म्हणजे तसं काही नव्हतं म्हणायचं. माझ्या नवऱ्याने केलेलं हे सोनं नाणं, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, टिकली विकली सगळं घालून मिरवते मी. तुमच्यासारखी नाही राहत. असं तरी कपाटात ठेवलंय ते. दादांचे पण डोळे चेक करून घ्यायला लागतील आणि कामवाली बाई सारखी दिसतील. मला काम आहे ऑफिसचं. तुम्ही इकडे चाटपा, मी ते बघते, अर्जंट आहे.